नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी तुमचा लाडका भाऊ स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। 12 मे पासून लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्याचे वितरण होणे सुरू झाले होते। 16 तारखेपर्यंत या हप्त्यांचे वितरण झाले आणि आता वितरण होणे जवळपास थांबले आहे। पण अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आणखीही मार्च एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही। त्यांनी केवायसी केली होती, फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांचे सर्व हप्ते जमा झाले होते, पण मार्च एप्रिलचे पैसे त्यांना आले नाहीत। लाखो लाडक्या बहिणी कमेंटमध्ये प्रश्न विचारत आहेत की पैसे कधी येणार, कोणाकडे विचारपूस करावी आणि नेमकं काय करावं। आणि याचं उत्तर शोधण्यासाठी काही लाडक्या बहिणींनी भेट दिली ती थेट तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या महिला व बाल कल्याण विभाग कार्यालयात। कारण साहजिकच आहे, योजना जेथून सुरू आहे, योजनेचे सर्व कामकाज जेथून चालतात, योजनेचा सर्व डाटा ज्या ठिकाणी उपलब्ध आहे, सरळ त्याच ठिकाणी जाणे योग्य, कारण त्याच ठिकाणी समस्येचे निरसन होणार ना। पण काही मोठ्या युट्यूबर्सनी यावर व्हिडिओ बनवला आहे की अशा कार्यालयात जाऊ नका, आणि हे असे युट्यूबर आहेत की लाडक्या बहिणींवर दिवसातून 4 व्हिडिओ बनवतात आणि काही कामाची माहिती देत नाहीत, नुसता टाइमपास करतात। ते सांगत आहेत अशा कार्यालयाबाहेर गर्दी करू नका, कारण त्यांना माहित आहे एकदा त्या बहिणी महिला व बाल कल्याण कार्यालयाला भेट दिल्या तर त्यांचे काम होणार, मग यांचा व्हिडिओ कोण पाहणार। मला त्या युट्यूबर्स मंडळींना प्रश्न आहे की मग या बहिणींनी काय करावे। तुम्ही त्या बहिणींच्या भावना समजून घ्या, भावनांचा खेळ करू नका, व्ह्यूज साठी उगाच व्हिडिओ बनवून दिशाभूल करू नका। जे समस्येचे खरे निरसन आहे ते सांगत जा। बहिणी विश्वास ठेवतात तर बहिणींच्या विश्वासाची किंमत करा। आणि माझी त्या अधिकारी मंडळींकडे विनंती आहे की जे या कार्यालयात नोकरी करतात त्यांच्याकडे या योजनेचे कामकाज आहे, तुम्ही त्या बहिणींचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न करावेत आणि त्या बहिणींना सहकार्य करावे। ज्या बहिणींनी केवायसी केल्या आणि ज्यांचे फेब्रुवारी पर्यंत सर्व हप्ते आले आहेत, त्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते का आले नाहीत हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का? आणि याची खरी माहिती तर तुम्हीच देऊ शकणार, मग ते तुमच्याकडेच येतील ना। आणि दुर्दैव म्हणजे अशा कार्यालयाबाहेर अधिकारी लोकांपेक्षा बेरोजगार एजंट लोक खूप बसलेले असतात, पैसे घेऊन काम करणारे। एकतर ते अधिकाऱ्यापर्यंत थेट पोहोचू देत नाहीत, आणि दुसरं तर जेव्हाही कार्यालयात जा अधिकारी नाहीत, बाहेर गेलेत म्हणून सांगत असतात। मला सांगा, कुणाला एवढ्या उन्हात कार्यालयात जाऊ वाटेल? त्या बहिणींना थोडी ना छान वाटत असेल उन्हात कार्यालयात यायला। तुम्ही जर कोणतं परिपत्रक जाहीर केलं असतं, पैसे नाही आले त्याचे कारण काय, त्या पात्र कशा झाल्या, कोणाचं काय कारण होतं, यावर भाष्य केलं असतं की ज्या बहिणी अपात्र झाल्या त्या कोणत्या कारणाने झाल्या। प्रत्येकाला त्यांचे वैयक्तिक कारण कळाले असते तर कशाला त्या कार्यालयात आल्या असत्या। आता जी बहीण आहे, जी खरीच गरीब आहे आणि गरजू आहे, तिला 100% वाटते की ती या योजनेसाठी पात्र आहे आणि ती चौकशीसाठी तयार आहे की पहा तुम्हाला काय पाहायचं आहे। मग अशा बहिणींना उत्तर देण्याचं काम नाही का? आणि ही केवायसी ची प्रोसेस कशी झाली? मी काही बहिणींची कमेंट वाचली, त्यामध्ये एका बहिणीने लिहिले होते की ज्या महिलेकडे धुनी भांडी करते त्या महिलेला पैसे आले आहेत, म्हणजे धुनी भांडी करून पोट चालवणारी महिला आहे तिची योजना बंद झाली। गाडी बंगले एसी वाल्यांची योजना सुरू आहे आणि ज्यांचा घरचा पंखा चालत नाही त्यांचे पैसे येत नाहीत, ज्यांची पेन्शन सुरू आहे त्यांना आणखी पैसे येत आहेत आणि या गरजू बहिणींचे पैसे येत नाहीत। अशा प्रकारच्या कमेंट बहिणींकडून येत आहेत। कृपया महिला व बाल कल्याण विभागाने बहिणींचे प्रश्न समजून घ्यावे आणि आपल्या स्वतःच्या बहिणीप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवावे। आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, 2-4 दिवसांची वाट पहा, ऊन उतरू द्या, आणि तरीही तुमचे पैसे आले नाहीत तर आपला तोच पर्याय आहे, या कार्यालयात जाऊन आपले कारण जाणून घेणे। आणि बाकी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणत्या लिंक्स वगैरे तुम्हाला शेअर होत असतील ज्यामध्ये तुमची माहिती विचारत असतील तर या सर्व फेक गोष्टी आहेत, यापासून सावध आणि सतर्क राहा। या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो। हा व्हिडिओ ज्यांना उपयुक्त वाटला त्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बहिणींसोबत शेअर करा। हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचून लाडक्या बहिणींची परिस्थिती सर्वांना समजावी आणि सर्व पात्र लाभार्थी बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत। अशाच व्हिडिओसाठी तुमच्या लाडक्या भावाचे चॅनल सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट हीच आमची ताकद आहे। भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।